कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 18 ब जे सर्वसाधारण महिलेसाठी जो राखीव मतदारसंघ आहे, त्याच्यातून मी माझ्या मिसेस प्रीती मनोज चौधरी या कपाट या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. मी 30 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं, पण युतीमध्ये हा वाढ भाजपाकडे गेला असला मी कुठेतरी नामुष्की माझ्यावर ओढवली होती. पण कार्यकर्त्यांनी माझं मनोबल वाढवून का कुठेतरी आपण निवडणूक लढवली पाहिजे. एक स्थानिक उमेदवार म्हणून म्हणून आपले जो आम्ही नियोजनबद्ध प्रचार केलेला आहे आणि कालची रॅली बघून जरूरच याचा धास्ती विरोधकांनी घेतलेली आहे आणि असे बिनबुडाचे आरोप ते करत असतील तर मी त्यांना म्हणजे विनंती करेन का आपण ही पोलिसांमार्फत त्याची चौकशी करावी आणि जो योग्य तुम्हाला निर्णय होईल त्याला मीही जबाबदार असेल. शिवसेना पक्षातून मी अगोदरच माझा राजीनामा दिला होता, तरी कालच्या वादानंतर जरूर हकालपट्टी पक्षाने केली असेल ती मला मान्य आहे. नाही, मी कुठल्याही गोष्टीचा फायदा घेण्यासाठी काही कृत्य असं केलेले नाही. मी नियोजनबद्धच प्रचार केलेला आहे. माझी जी रॅली काल ज्यांनी बघितली का एक अपक्ष उमेदवार एवढी मोठ्या पॅनलमध्ये काढू शकतो रॅली, याची धास्तीच त्यांनी घेऊन हे अनावधानाने ते असे माझ्यावर आरोप करत असतील तर मी या आरोपांना कुठल्याही असं मान्य करत नाही. त्यांना असं वाटत असेल का आम्ही असं काहीतरी केलं असेल, पण नाही. कारण की आमची कालची रॅली बघून त्यांना असं वाटत असेल का ह्यांचं कुठेतरी प्रचार चांगला चाललाय आणि त्याच्यामुळेही त्यांनी हे केलं असेल. त्यांना असं वाटत असेल का आम्ही हे केलं असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तसं हे करावं आणि चौकशी करून घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.